एक कथा सादर करतोय. शीर्षक आहे समज गैरसमज. लेखिका विदुला जोवळेकर. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. समज गैरसमज. नणंद भावजाईचं बारीकसं काहीतरी बिनसलंय हे काकूंच्या लक्षात आलं होतं. अबोला खासच नव्हता, पण बोलणंही बरंच औपचारिक वाटलं होतं त्यांना हल्ली. अगदी बोट ठेवून दाखवावं असंही ठळक काही नव्हतं, पण तरीही मुक्या मारासारखं जाणवत मात्र होतं. खरं तर कोणत्याही दोन माणसात बिनसलेलं नातं त्या दोन जणांव्यतिरिक्त कुणीही सावरू शकत नसतं हे समजण्या इतक्या काकू नक्कीच सूज्ञ होत्या. पण समवयस्क, एरवी छान एकत्र हसून खेळून सगळं करणाऱ्या दोघीजणी जाणवण्या इतक्या एकमेकींपासून दुरावल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं. लेकीपेक्षाही त्यांनी सुनेला चाचपडून पाहिलं, पण छे, तिनेही ताकाला तूर लागू दिला नाही. ज्या अर्थी ठोस कारण ती देत नाही, त्या अर्थी क्षुल्लक गोष्टीतून गैरसमज होऊन नकारात्मक परिणाम वाढण्याची शक्यता जास्त असते. हे वयानं अनुभवी काकू चांगलंच जाणून होत्या. लेकीनंही उडवाउडवी केली तसं त्याने बाजूनं दोघींना सावध करायचं ठरवलं. सख्ख्या नात्यात वेळीच गैरसमज मिटवले गेले नाहीत तर तेढ वाढतच जाते. लेकाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी लेक जावायला जेवायला बोलावून बासुंदीपुरीचा बेत आखला. चौघही जण बासुंदी मनापासून खाणारे. आई, सीताफळ रबडी विकत आणूयात आणि पुरी भाजी पुलाव घरी करूयात, सुनबाईने प्रस्ताव मांडला. अगं, आदल्या दिवशी दूध आणून घरी करूयात की भरपूर बासुंदी? सगळ्यांनाच आवडते. बेताची साखर, केशर, जायफळ घालून मस्त आटवूयात. इतकं दूध आटवायला वेळ कुणाला आहे आई? आणि ते फार निगुतीचं काम. सारखं हलवत राहा, ओतू जाणार नाही म्हणून गॅसपाशी बांधून घ्या स्वतःला. तळाशी बशी ठेवा, नाहीतर करपलीच म्हणून समजा. जरा जरी वास लागला तरी बासुंदी खावत नाही हो. नकोच ना ती रिस्क. हां, त्यापेक्षा विकत आणूयात. वाटी वाटी पुरते. गोडही खूप असते, त्यामुळं फार खाल्लीही जात नाही. मी आहे ना, बघते मी सगळं. फक्त एकदा मला 5 मिनिटं मदत लागेल. तेवढा वेळ मला दे म्हणजे झालं. तू परत बासुंदी वाढायलाच ये, काकूनी तिला निग्रहानं सांगितलं. ठीक आहे म्हणत सुनबाईनी खांदे उडवले. मी सोपं ते सांगितलं. तुम्हाला नाही पटलं तर बघा आता तुमचं तुम्ही. काकूंनी रतिबात 4 लिटर दूध जास्त सांगितलं आणि दुधाचं पातेलं गॅसवर चढवलं. पहिलं दूध पूर्ण तापेपर्यंत लक्ष ठेवू ग दोघी येता जाता, त्यांनी सुनबाईला बासुंदी घाटावर ओढलंच. चहापाणी होता होता पटकन तापेल. आपण दोघी ओट्याभोवती तर असतो यावेळी. दुधाला उकळी फुटलेली दिसली आणि त्याने सुनबाईंना मदतीला बोलावलं. आता खरी तुझी छोटीशी पण फार महत्त्वाची मदत हवी आहे बाई मला. मग बासुंदी आपोआप होऊन जाईल. सुनबाई देखील तत्परतेनं ओट्याशी आली. हे तापलेलं दूध तेवढं दुसऱ्या पातेल्यात मला ओतून दे. अगं, मला गॅसवरून उचलणं अवघड जातं, त्याने तिला सांगितलं. आई, इतकीशी गोष्ट करायची, तिला मदत काय म्हणता? लगेच देते ओतून. सावकाश आहे बाळा, दूध आणि पातेलं तापलेलं आहे. हां, सावकाश. त्याने काळजीपूर्वक तिच्या हातात 2 नॅपकिन दिले. सुनबाईने सहज या पातेल्यातलं दूध त्या पातेल्यात केलं. पांढरा शुभ्र बारीक जाळीचा पातळ थर पातेल्याच्या तळाला गच्च चिकटलेला होता. झालं? अजून काही करायचं आहे का? तिनं काकूंना विचारलं. हो, एकच महत्त्वाचं काम कर आता. ती तळाला चिकटलेली सगळी खरड आहे ना, ती काढून पातेल्याचा तळ तेवढा स्वच्छ कर. वाटल्यास थोड्या पाण्यानं धुवून घे.
आणि परत हे दूध त्या पातेल्यात ओतून बारीक गॅसवर खुशाल ठेवून दे. परत तुला आणि मलाही त्याच्याकडे बघायची सुद्धा गरज पडणार नाही. साखर घालायच्या वेळीच ये वाटलं तर. अहो आई, खाली लागेल ना दूध, हलवावं लागेल ना. नाही बाळा, एकदा का ती तळाशी साठलेली खरड काढून तळ स्वच्छ झाला की दूध, बासुंदी परत लागण्याची, करपण्याची, उतू जाण्याची शक्यता पूर्ण मावळून जाते. हेच तुला मला दाखवायचं होतं. दिव्या लागणीपर्यंत दूध छान आटून तांबडसर रंगात आलं. घरात वास पसरवून गेला. आटीव खमंग बासुंदीच्या वासानं घर हसलं. खरंच की आई, किती सहज झाली बासुंदी. मला उगाच करण्याची भीती वाटत होती. काकू हसल्या. अगं, प्रत्येक गोष्ट निगुतीनं करताना त्यात एक मेख म्हणजे टीप असते. ती नेमकेपणानं समजली ना तर गोष्ट उत्तम आणि निर्धोक होणार, हे लक्षात ठेव. बासुंदी करतानाची ट्रिक म्हणजे मूळ रूपात असलेल्या दुधातला निस्सत्व भाग म्हणजे खरड तापवल्यावर काढून टाकणं, तळ स्वच्छ करून घेणं आणि सत्वयुक्त दुधासहित दुधाला बासुंदीपर्यंत आटवत घट्टपणात बांधणं. कारण तळाला चिकटलेल्या खरडीला जसजशी आच लागत जाईल तसतशी ती करपतच जाणार. कारण दुधातलं ते निस्सत्व आहे आणि निस्सत्व नेहमीच तळाशी जाऊन बसतं आणि बासुंदीला करपट वास देतं. एक करपट वास सगळी बासुंदी खराब करून टाकतो, हे लक्षात घे. पण सत्वयुक्त शुद्ध साय नेहमीच दुधाचा पृष्ठभाग व्यापते. जितकी आच लागेल तितकं घट्टपण ती बासुंदीला बहाल करते. साईला करपण्याची भीती कधीच नसते. नात्यांचंही असंच असतं. नात्यातले गैरसमज वेळी स्वच्छ केले नाहीत तर ते प्रसंग किंवा परिस्थितीमुळं येणाऱ्या रागलोभाच्या आचेवर करपतात आणि आयुष्यभर नाती आकसून जातात. नात्यातले गैरसमज देखील त्या दुधाच्या खरडीसारखे निस्सत्व असतात. सत्वयुक्त शुद्ध नातं नेहमी घर, कुटुंब, समाज बांधून ठेवण्याचंच काम करतं, हे कायम लक्षात ठेव. काकूंचा रोग कोणत्या दिशेनं आहे हे समजणारी सून शहाणी होती. तिनं पटकन त्यांच्या हातावर हात ठेवत त्यांना थोपटलं. निवत आलेल्या बासुंदीवर काकूंनी छानपैकी केशर काड्या पेरल्या. समज गैरसमज. आत्ताच आपण ही लघुकथा ऐकलीत. लेखिका विदुला जोगळेकर. त्यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही. या कथेचं सौजन्य ऋषिकेश आयाचित, नाशिक. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.